श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा, मनोकामना पूर्ण व्हाव्यात, हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 26 मे रोजी असणार आहे सोमवार. सोमवारी आलेली आहे सोमवती अमावस्या. या सोमवती अमावस्येला वैशाख अमावस्या असे देखील म्हटलं जातं. या दिवशी वैशाख महिन्याची समाप्ती होऊन ज्येष्ठ महिना हा सुरू होणार आहे. या वैशाख अमावस्येचा प्रारंभ दुपारी 12:12 होणार आहे आणि समाप्ती ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 मे रोजी सकाळी 8:32 होणार आहे. आणि म्हणूनच ही अमावस्या तिथी ही आपल्या 2 दिवस साजरी केली जाणार आहे. परंतु आपल्याला अमावस्येचे जे काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत तर त्या आपल्याला सोमवारीच करायच्या आहेत. कारण सोमवारी संपूर्ण दिवस अमावस्या तिथीही असणार आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला जे काही उपाय आहे आणि सेवा करायच्या आहेत तर त्या अमावस्या तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येते, परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात. म्हणूनच ही अमावस्या सर्वश्रेष्ठ मानली जाते. आपल्याला हिंदू धर्मात यामुळेच या अमावस्येला खूप असं महत्त्व दिलं जातं. आणि हा दिवस भगवान शिव आणि पूर्वजांना समर्पित आहे. या दिवशी पितरांचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंडदान देखील केले जाते. या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवून प्रसन्न केले जाते. असे म्हटले जाते की यामुळे पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो. ते त्यांच्या वंशजांना भरभरून आशीर्वाद देतात. सोमवार हा महादेवांना समर्पित आहे आणि या दिवशी महादेवांची उपासना केल्याने मनाला शांती तर मिळतेच, पण जीवनात सुख समृद्धी येते. सोमवती अमावस्येला दान केल्याने, पूजा केल्याने पापांचा नाश होतो, तसेच सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात. अमावस्या ही तिथी माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू यांना देखील समर्पित आहे. त्यामुळे धन प्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि महत्त्वाचा मानला गेला आहे. अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात. अमावस्या हा दिवस वाईट आहे. या दिवशी सर्व गोष्टी वाईटच घडतात, परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून अत्यंत शुभ मानला जातो. तर पहा, आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन हे देखील अमावस्येच्या दिवशीच म्हणजे शुभ मुहूर्तावरती करत असतो. मग हा दिवस वाईट कसा काय असू शकतो? फक्त या दिवशी तांत्रिक क्रिया करणारे जे लोक असतात तर ते तांत्रिक क्रिया करत असतात. पृथ्वीवरती संपूर्ण अंधार असतो आणि अंधारामध्ये ज्या तांत्रिक क्रिया आहेत तर त्या जास्त करून केल्या जातात आणि म्हणूनच पृथ्वीवरती सकारात्मक ऊर्जा सोबतच नकारात्मक ऊर्जा देखील तेवढीच प्रवाहित होत असते आणि त्यामुळेच याचा वाईट परिणाम जो आहे तर तो खास करून लहान मुलांवरती, आजारी व्यक्तींवरती होत असतो आणि म्हणूनच सर्वांना हा दिवस वाईट वाटतो. परंतु खरं तर पहा, या दिवशी जर आपण काही प्रभावी उपायांनी सेवा केल्या तर त्यांचा आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगला परिणाम घडत असतो. कारण काही दिवसांचं महत्त्व खूप असतं आणि त्याच दिवशी जर आपण उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. तर सोमवती अमावस्येला तुम्ही काहीच नाही केलं तरी पण चालेल, पण आंब्याच्या पानांचा हा अत्यंत प्रभावी असा उपाय नक्की करा. हा उपाय केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. सोन्यासारखे दिवस येतील. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती पूर्ण होईल. भगवान शिव हे तुमच्यावरती प्रसन्न होतील. तर असा हा आंब्याच्या पानांचा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजेच जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. त्यासाठी आजच या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल किंवा तुम्हाला करणे शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे. आंब्याची पानं धार्मिक विधींमध्ये आणि शुभ कार्यामध्ये वापरली जातात, कारण त्यांना शुभ आणि पवित्र मानलं गेलं आहे. या पानांचा वापर हनुमानांना, महादेवांना देखील प्रसन्न करण्यासाठी केला जातो. आंब्याची पानं ही देवांच्या
अवयवांचे प्रतिनिधित्व करतात आणि हीच आंब्याची पाने देवी लक्ष्मीचे एक शक्तिशाली प्रतीक देखील मानलं गेलं आहे, जी समृद्धी आणि शुभतेचं प्रतीक आहे. या आंब्याच्या पानांचा संबंध भगवान श्री गणेशांशी आहे, जे भगवान शिव आणि माता पार्वती यांचे सुपुत्र आहेत. आपल्या पुराणात असे म्हटलं आहे की या दिव्य भावंडांना आंब्याची विशेष आवड होती आणि म्हणूनच कोणत्याही पूजेमध्ये आंब्याची पानं आणि जी आहेत तर ती वापरली जातात. हिंदू धर्मात आंब्याची पाने ही अत्यंत शुभ मानली जातात आणि म्हणूनच या झाडाच्या पानांपासून ते लाकडापर्यंत पूजा केली जाते. आंब्याच्या पानांचा उपाय हा शुभ कार्यात सुद्धा होतो. तसेच या दिवशी आपण काही उपाय जर केले तर ते या उपायाने जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि त्रासापासून मुक्ती मिळेल. भाग्य उजळल्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी देखील आंब्याच्या पानांचा उपाय हा खूप प्रभावी ठरत असतो. या दिवशी आपण हा उपाय जर केला तर व्यक्ती कर्ज आणि इतर संकटातून सुद्धा मुक्त होऊ शकतो. तसेच आर्थिक समस्यांसह इतर संकटांमुळे त्रस्त असाल तर ती संकट देखील दूर होतात आणि म्हणूनच आपल्याला उद्या हा उपाय करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक शक्ती असेल किंवा तुमच्या घरामध्ये काही दोष असतील, इडापिडा असेल, घराला कोणी करणीबाधा केली असेल आणि यामुळेच तुमच्या घरामध्ये सतत भांडणे होत असतील किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही आहे, घरामध्ये आजारपण वाढतं आहे किंवा कुठल्याही शुभ कार्यात निर्विघ्नपणे पार पाडत नाही आहे किंवा कुटुंबामध्ये सतत संकटे येतात, दुःख अडचणी येत असतील तर या दिवशी तुम्हाला हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 11 आंब्याची पानं जी आहेत तर ती आणायची आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. प्रत्येक पानावरती तुम्हाला जय श्रीराम असे कुंकवाने लिहायचं आहे. कुंकू घेऊन कुंकवामध्ये पाणी टाका, त्याचा गंध तयार करा आणि गंध तयार करून प्रत्येक पानावरती जय श्रीराम असं लिहायचं आहे. यानंतर या 11 पानांचा तुम्हाला एक तोरण बनवायचं आहे आणि हे तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. यामुळे नकारात्मक शक्ती ही आपल्या घरापासून दूर राहील आणि घरात सुख समृद्धी येईल. आणि अमावस्येच्या दिवशी हे तोरण तुम्ही लावल्यानंतर फक्त 2च दिवस तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायचं आहे. ते सुकल्यानंतर लगेच काढून तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचं आहे. जेव्हा आपण हे तोरण लावतो तेव्हा त्यामधून खूप जास्त सकारात्मक ऊर्जा येत असते, परंतु जर हे तोरण सुकलं, वाळून गेलं तर यातून नकारात्मक ऊर्जासुद्धा येते. त्यामुळेच जोपर्यंत ते चांगले ताजेतवाने आहे तोपर्यंत ठेवायचं आहे आणि सुकलेलं तोरण हे कधीही घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवू नये. यामुळे आपल्या घरामध्ये दोष निर्माण होत असतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. त्याचबरोबर सोमवती अमावस्या ही सोमवार आहे आणि भगवान महादेवांना समर्पित असणारा आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या असेल, कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, तर तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा आला तरी टिकत नसेल, तर उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही, सतत इतरांकडून तुम्हाला उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे, तर यासारख्या सर्व आर्थिक समस्या असतील तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि स्वच्छ धुवून घ्या आणि एकावरती एक तुम्हाला ही 11 आंब्याची पानं ठेवून एका धाग्यामध्ये बांधून घ्यायची आहेत आणि यानंतर थोडंसं मध घ्यायचं आहे आणि मधामुळे तुम्हाला ही पानं बुडवायची आहेत. अगदी थोडंसं मध या पाण्याच्या शेंड्याला लागलं तरी पण चालेल, पानावरती लावायचं आहे आणि यामुळे ही 11 आंब्याची पानं आणि एक तांब्याचा कलश भरून तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम हे जल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि हे 11 आंब्याची पाने मधामध्ये बुडून तुम्हाला शिवलिंगावरती, जिथे अशोक सुंदरीचं स्थान आहे तर तिथे तुम्हाला अर्पण करायचं आहे. या उपायाने पैशासंबंधीचे सर्व समस्या दूर होतात आणि घरात सुख शांती नांदत असते. आता शिवलिंगावरती अशोक सुंदरीचं स्थान कुठे आहे हे तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवलेलं आहे.
तर याच ठिकाणी तुम्हाला ही पाने जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत. अशोक सुंदरी ही भगवान शिवशंकरांची मुलगी आहे आणि ती एक देवी आहे आणि म्हणूनच जर या दिवशी आपण ही पानं जर अशोक सुंदरीला अर्पण केली तर आपले सर्व आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी आपण भगवान हनुमानांची देखील पूजा करत असतो. हनुमानांना शेंदूर, रुईच्या पानांची माळ देखील या दिवशी अर्पण केली जाते. परंतु या दिवशी तुम्हाला हनुमानांच्या या पूजेसोबतच जी आंब्याची पानं जी आहेत तर ती सुद्धा तुम्ही अर्पण करायची आहेत. 2 आंब्याची पानं घ्यायची आहेत. त्या पानावरती चंदनाने जय श्रीराम लिहायचं आहे आणि ही पानं तुम्हाला हनुमानांना अर्पण करायची आहेत. जर तुम्ही अमावस्येला हा उपाय जर केला तर हनुमानांची कृपा तुम्हाला प्राप्त होते आणि तुमच्या जीवनातील सर्व संकटे हे दूर होत असतात. जर तुमच्यावरती संकट येत असेल, शत्रूंचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, शत्रू तुमच्यावरती गुपित वार करत असेल तर तुम्ही हा उपाय अमावस्येच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे. 1 ग्लास पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल घ्यायचं आणि त्यामध्ये एक तुम्हाला आंब्याचं पान ठेवायचं आहे आणि या आंब्याच्या पानाने हे गंगाजल जे आहे तर ते आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर शुद्ध पाणी घ्या आणि एका ग्लासमध्ये घ्यायचं आहे आणि देवघरासमोर बसायचं आहे आणि आपल्या करंगळीजवळचं बोट म्हणजेच अनामिका हे बोट तुम्हाला त्या ग्लासमध्ये पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि 1 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे. हे पाणी अभिमंत्रित करायचं आहे आणि यानंतर हे पाणी तुम्हाला त्या आंब्याच्या पानाने आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. यामुळे आपलं घर जे आहे तर ते पवित्र होतं. आंब्याची पानं देखील पवित्र मानली जातात आणि यामुळे जर आपण हा उपाय जर केला तर आपल्या घरामध्ये सर्व दोष नाहीसे होतात आणि घरात सुख समृद्धी येते. तर जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि आपलं घर हे पवित्र राहतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला आंब्याच्या पानांचे हे अत्यंत प्रभावी असे उपाय जे आहेत तर ते सोमवती अमावस्येला करायचे आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.